शासनाकडून भूप्रणाली प्रकल्पासाठी मिळालेल्या 10 लाख रुपयाचा निधी भूमी उपअधीक्षक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी परस्पर हडपला। यामध्ये दोषींवर फौजदारी कारवाई करा अशी मागणी गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी गुरुदेव युवा संघाकडून करण्यात आली आहे। या संदर्भात उपसंचालक अमरावती यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आलं। गेल्या 3 वर्षांपूर्वी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाला भूप्रणाली प्रकल्पासाठी 10 लाख रुपयांचा निधी मिळाला। मात्र या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अपहार झाला। या प्रकरणात प्रतीक मोकाशी, निरंजन पवार, तायडे बाबू आणि चेतना राऊत यांचा सहभाग असल्याचा आरोप गेडाम यांच्याकडून करण्यात येतोय। विशेष म्हणजे चौकशी होऊनही संबंधितांवर अद्याप कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही। यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाच्या निधीचा अपहार करूनही संबंधित अधिकारी मोकाट फिरत असल्याचा आरोप केलाय। तर चौकशीत दोष सिद्ध होऊनही कारवाई होत नसल्यानं भ्रष्टाचाराला खत पाणी मिळतंय असा आरोप देखील करण्यात आलाय। संघटनेनं उपसंचालकांच्या माध्यमातून महसूल मंत्री बावनकुळे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे दोषींवर कारवाईची मागणी केली। या प्रकरणाची चौकशी व्हावी, सर्व दोषींवर तत्काळ FIR दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसंच भविष्यात अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जबाबदार यंत्रणांवरही कारवाई करावी। दरम्यान या प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं लक्ष देऊन लवकर ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा गुरुदेव युवा संघाकडून देण्यात आला आहे।